नर्मदे हर रामकृष्ण हरे। आज तारीख आहे 24/10/2025 या दिवशी संत कवी महिपती महाराज देवस्थानचे मठाधिपती हरिभक्तीपरायण अर्जुनजी महाराज तनपुरे आमच्या नर्मदा माईच्या परिक्रमेसाठी पायी परिदक्षिणा करण्यासाठी ते जात आहेत। खरं तर खूप आनंद या ठिकाणी वाटला। त्यांनी फोन केला आणि आम्हाला समजलं तेव्हा खूप आमचा आनंद गगनात मावेनासा झाला। मैयाच्या नर्मदा कुट्यामध्ये आमच्या इथे आल्यानंतर त्यांचं त्या ठिकाणी औक्षण सीमाताई महाराज आहे म्हणजे मैयेने तुमच्या केलेलं आहे। त्यांच्यासोबत त्यांचे सेवेकरी रामभाऊ आहेत आणि आणखी एक तिघेजण असे 4 जण मिळून ते पायी नर्मदा प्रदक्षिणा करण्यासाठी जात आहेत। पायी आता बराच मोठा त्यांचा प्रवास आहे। खरं तर त्यांना जाताना त्या ठिकाणी तुमच्या मैयांनी काही साहित्यसुद्धा दिलेलं आहे की जेणेकरून पूजेमध्ये त्यांना कामाला येणार आहे। औक्षण झाल्यानंतर ते सर्व साहित्य दिलं त्यांनी, म्हणजे अगदी पूजेच्या पेट्या आहेत, अगदी त्या ठिकाणी सिम्बॉल लावलेला आहे, त्याच्यामध्ये अगदी 1 रुपयाच्या कॉईन सुपाऱ्यापासून चमचे असेल, अगरबत्ती पात्र असेल, अगरबत्ती असतील, नर्मदा मैयाचा फोटो असेल, नर्मदा माईचं स्नान आहे, त्या ठिकाणी वस्त्र आहे आणि काजू बदाम वगैरे दिले। त्यानंतर मा नर्मदा कुट्यामध्ये दर्शनासाठी आतमध्ये प्रवेश करतायत। दर्शन त्या ठिकाणी केलं आहे त्यांनी आणि खूप असं ऊर भरून येतं खरंच अंतःकरणातून, काहीतरी बोलायचं म्हणून नाही, कारण आमच्या आईकडे आज ते जात आहेत। तशी नर्मदा माई म्हणजे सगळ्यांचीच आई आहे, पण आम्ही एकदम तिला जवळून जाणतो असं आम्हाला वाटतं आणि तिचं आमच्यावरती प्रेम आहे, म्हणून त्यांचा सन्मान करून या पेट्या त्यांच्या ताब्यामध्ये दिलेल्या आहेत। छोटासा सन्मान फुलना फुलाची पाकळी म्हणून त्यांच्याकडे देतोय। आज प्रत्यक्ष संत कवी महिपती महाराजच माझ्या नर्मदा माईच्या कुशीत जात आहेत। एक वेळेला आम्ही अपेक्षा केली होती की संत कवी महिपती महाराजांच्या पादुका आपण माईच्या परिक्रमेत घेऊन जावे, पण आम्हाला ते शक्य झालं नाही, म्हणून आज प्रत्यक्ष महिपती महाराजच त्या ठिकाणी जात आहेत। आम्ही नर्मदा परिक्रमा मार्गामध्ये